शांतीचा संदेश देणारे महाकरुणी भगवान गौतम बुद्ध, दीनदलिताचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई यांच्या विचारांना मी प्रथम अभिवादन करतो. म्हणतात ना, जो हॅलो ज्या वस्तूची जी किंमत असते ती त्याच वेळेस होते. आपल्या इथं होतं की त्या विहारात आपल्याला जाता येत नव्हतं, खाली दबून जावं लागत होतं. म्हणून सर्व समाजांनी एक विडा उचलला की आपल्याला आपल्या गावात एखादं छोटंसं विहार झालं पाहिजे. आणि या संकल्पनेतून ही जी संकल्पना तयार झाली, या संकल्पनेतून सर्व समाज जागृत झाला आणि समाजाच्या हिताच्या निमित्तानं किंवा आपल्या गावात काहीतरी वास्तू असायला पाहिजे असं सर्व समाजाने एक विचार केला आणि गावोगावी फिरून दानाच्या स्वरूपात या विहाराची स्थापना केली. हे विहार 2017 मध्ये मला वाटते पूर्णत्वात आलं. मग 2017 मध्ये पूर्णत्वात आल्यानंतर असं वाटलं की बा एवढं मोठं विहार बांधलं आपण, या विहारात चांगल्या प्रकारची मूर्ती असायला पाहिजे. त्या दृष्टीनं जे प्रयत्न करण्यात आले, सुरुवातीला दानाच्या माध्यमातून आपण सर्व हे विहार उभं केलं. आणि विहार उभं करत असतानाच आपल्याला वाटलं की आपण मूर्ती स्थापन करायला पाहिजे. आपण करत दुसऱ्या गावात होती, त्यासाठी आपल्या इथं काहीतरी अशा पद्धतीने सर्व पद्धती इथं असे आणि करण्यात आली. या संस्थे दावा त्यांनी जे मुला मूर्ती आपण मजा आपल्याला एखादी गाडी आपण बुकिंग केली, पण गाडी घेऊन लोक नागपूरला गेले, तुम्हाला मग 2019 मी या शकलो नाही, कारण मी त्यावेळेस आपल्या माध्यमातून पाहत होतो. मुंबईला असताना सुद्धा मी हा कार्यक्रम पाहिलेला आहे. परिश्रम घेतले या प्रकारचे दाखवून त्याबद्दल बाबासाहेब सर्वांनी आले छान यानंतर मी इथं थांबतो. जय भीम.
19 एप्रिल 2000 मूर्ती स्थापना 8 वर्ष झालेली आहे. तर या मूर्ती घडवण्यास लोकांनी योगदान काही मला नाहीत स्वर झालेले आहे. तडी आता ही शक्ती